चला, आज मी बनवणार आहे सगळ्यांचा फेवरेट असा आवडता वडापाव। इथं 7-8 बटाटे घेतलेले आहेत मी, ते उकडून त्याचे सालं काढून घेतलेले आहेत। इथं तव्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं तेल, त्याच्यामध्ये टाकते जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता याची फोडणी देणार आहे आणि इथं टाकते हिरवी मिरची आणि लसूण, हे वाटण केलं होतं। हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे, थोडंसं परतून घ्यायचं, जास्त करपून नाही द्यायचं आहे। त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे कलरला, हे बघा। आणि त्याच्यात हे सगळं सारण आहे जे ते आपल्याला बटाट्यामध्ये टाकायचं आहे। इथे मी बटाटे कुस करून घेते आहे, हे बघा, अशा हाताने मॅश करून घ्यायचे, हे बघा, असं कुस करून घेतलेले। आता हे तव्यावरती जे परतलं होतं आपण हिरवी मिरची लसूण वगैरे ते ह्याच्यामध्ये टाकणार आहे। त्याच्यानंतर टाकते मी चवीनुसार मीठ, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। त्याच्यावरती टाकणार मी कोथिंबीर आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे। आता ह्याचे थोडं थंड होऊन द्यायचं हे, आणि नंतर ह्याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे, तुम्हाला जसे साईजचे हवेत तसे। आता इथे मी जे आपल्याला बटाट्यासाठी लागते ते सारण तयार करायचं आहे। इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, त्याच्यामध्ये टाकते हळद, थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला, आणि थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला। हे बघा, हे असं मिक्स करून घ्यायचं चांगलं बॅटर, असं घट्टसर मिक्स करायचं आहे, खूप पातळ असं करायचं नाही आहे हे। आता इथे कढईमध्ये आपण तेल टाकणार आहे, तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आपल्याला, हे बघा। तेल असं चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। आता इथे मी बटाट्याला ह्याच्यात टाकते बेसन पिठामध्ये आणि डायरेक्ट कढईत, हे बघा, आपले बटाटे वडे सोडते मी, हळूहळू सोडायचे, हे बघा। छान असं दोन्हीकडून तळून घ्यायचे त्याला। तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये सोडा पण ॲड करू शकता, मी सोडा नाही टाकलेला। आता इथं वडापावची चटणी तयार करणार आहे आपण। हा चुरा म्हणतो ना आपण, भुगा भज्याचा वड्याचा असं असतो तो घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 2-4 पाकळ्या लसणाच्या टाकल्यात आणि 2 चमचे लाल तिखट टाकलेले, आणि मस्त फिरवून घ्यायचं आहे। बघा, इथं चटणी, मिरच्या पण तळून घेतल्यात, वडे खूप भारी झालता, तुम्ही पण नक्की ट्राय करा।